कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं माझं जमलं? अरेंज मॅरेज आहे. हां. ते रीतशीर पाहायला वगैरे आले, पाहून वगैरे गेले आणि मला न पसंत करता माझी मैत्रीण होती, बाजूलाच राहिला होते. त्यांना वाटलं की तीच मुलगी असेल म्हणजे म्हणून. सुरुवातीला नेम चुकला त्यांचा. हां, आणि मग मी पण त्यांना नाही पसंत करता त्यांच्यासोबत. वा वा, एक दुजे केली. हो. हां, घरी मग गेल्यानंतर सगळे म्हणतात की मुलगा असा होता, गोरा होता. मी म्हणते नाही, मुलगा काळा होता आणि तब्येतीने होता. म्हणजे सगळे मिसमॅच होत होतं की घरचे म्हणतात मुलगा असा आहे, मी म्हणते नाही मुलगा तसा आहे. मग आमचा पाहण्याचा पुन्हा एकदा कार्यक्रम झाला आणि मग आमचं ठरलं आणि मग झालं. मग तेव्हा विचारलं असं काय हो, तुमचं लक्ष माझ्याकडे ना तिकडे कुठे होतं असं विचारलं नाही? हा, नेम ती चुकला. माझ्यापेक्षा गोरी होती ना जरा. तुमचं कसं झालं? माझं अरेंज मॅरेज झालं आणि आता माझे मिस्टर एक्सपायर झालेले 4 वर्ष झाले. अच्छा, मग तुम्ही आता एकट्या हो, कुटुंबाला माझ्या मी सांभाळता. फॅमिली सोबत राहते. माझ्या घरी सासू सासरे माझे दीर आणि माझ्या मुली, आम्ही असे जॉईंट फॅमिलीमध्ये मी राहते. अरे वा, म्हणजे मुलाची जबाबदारी सगळी तुम्ही हो. घेतली आहे. मग सासू सासऱ्यांचं काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल? नाही, माझे सासू सासरे चांगले आहेत आणि चांगल्या प्रकारे मी जबाबदारी माझी मी मुलींची सांभाळते. सांभाळताय. हो. आमचं सोशल मीडियावर झालं सर. म्हणजे माझे मिस्टर लोणावळ्याला होते, तर त्यांचा मित्र आहे, तो माझा फ्रेंड होता. तर त्याच्या थ्रू त्यांनी रिक्वेस्ट पाठवली मला आणि मग त्याच्यानंतर मीही ॲक्सेप्ट केली आणि मग असं बोलता बोलता झालं. एक दिवस त्यांचा फोन आला. माझ्या मम्मीने मला विचारलं की कोणाचा फोन आहे. मी असंच मजाकमध्ये म्हटलं तुझ्या जावयाचा फोन आहे आणि तिने सिरियसली घेतलं सर ते. आणि मग आमचं रीतसर बघण्याचा कार्यक्रम झाला आणि मग आमचं झालं. पण चला, बरं झालं. किती वर्ष झाली लग्नाला? सर 2015ला लग्न झालं. आता 9 वर्ष कंप्लीट होऊन 10वं लागलं. दोन्ही कुटुंबांची मान्यता. हो हो सर, दोन्ही कुटुंब. तुमचं कसं काय? माझं सर, माझे जे मिस्टर ते माझ्या भावाचे बेस्ट फ्रेंड होते. वा, चांगला भाऊ आहे. हा, मग तर ते बेस्ट फ्रेंड होते, घरी वगैरे यायचे वगैरे असं. तर मग एक त्यांनी मला विचारलं असं की मला तू आवडते म्हणून. तर मी नाही बोलले, कारण मी भावाचं खूप ऐकत होते असं. पण जेव्हा मला ह्यांनी विचारलं ना, तर मी भाऊला सांगितलंच नाही. मग घाबरले मी, म्हटलं नाही का बेस्ट फ्रेंड आहे, मैत्री तुटेल असं तसं नाही का, खूप झालं. मग एक 4-5 महिने गेले. मग माझं लग्न ठरायला लागलं होतं. मग माझं लग्न ठरलं. मग ते फार हे झाले, सिरियस झाले. मग त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं की असं असं आहे, मला ती आवडते. तर मग त्यांच्या घरच्यांनी मला बाहेर बोलून विचारलं, म्हणजे माझ्या फॅमिलीला येऊन विचारलं नाही पहिलं की तुला सनी आवडतो का, म्हणजे आम्ही घरी विचारतो. तर मी बोलले की हां आवडतो. पण मग असं झालं की ती लोक माझ्या घरी आले विचारायला. तर मग माझा भाऊ बोलला की नाही देणार. मग असं पुढं गेलं, 2-3 दिवस गेले. मग ते घरी वगैरे जेवत नव्हते. त्यांची आई खूप वैतागली की माझा मुलगा खूप हे झाला, आता जेवत नाही, खावत नाही, म्हणजे काहीच करत नाही. मग ते बोलले तू लग्न करणार आहेस का, तू ठाम राहणार आहेस का, तर आम्ही सगळं करून घेऊ. मी म्हटलं हो, मी लग्न करणार आहे. मग माझ्या घरी माझा भाऊ नव्हताच, रेडी नव्हता. मग माझी मम्मी, माझा दुसरा छोटा भाऊ, माझी आत्या, ह्यांनी सगळ्यांनी मग माझं लग्न करून दिलं. पण मग भाऊ बोलतो की नाही? आता बोलतो. मला एक बाळ झाल्यानंतर मग भाऊ बोलतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.